धनुष्कोटी पॉइंटला, वडद डॅमच्या धनुष्कोटी पॉइंटला. हे गाइस, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. मित्रांनो, आजचा जो काही ब्लॉग आहे तो स्पेशली एका वेगळ्या इव्हेंट वरती होणार आहे. ऍक्च्युअली काहीतरी प्लॅनिंग करतोय आम्ही आणि तो प्लॅनिंग काय असणार आहे ना, हा लगेच सांगण्यात काय मजा नाही. ते थोडं सस्पेन्स राहणंच चांगलं वाटतं. आज माझ्या सोबत आहेत जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी स्वतःचं नावलौकिक केलं, ज्यांनी स्वतःच्या हिमतीने आणि स्वतःच्या स्वकौतुत्वाने काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं खूप असं नाव आहे. असे आमचे मित्र गणेश दादा सायकर आज आमच्या सोबत आहे. तर आज आम्ही काहीतरी वेगळं करायला चाललोय. तुम्हाला नक्कीच थोडासा अंदाज घेता आला तर नक्की व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करा. चला, एन्जॉय. फायनली मित्रांनो, जुन्नर गावामध्ये आलोय. आत्ताच पेट्रोल पंपावरती आम्ही पोहोचलोय. बघितलं तर मित्र इथे या ठिकाणी गाडी लावली आहे आणि हा पंप अशा व्यक्तीचा आहे त्याच्या सोबत आम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे. त्या व्यक्तीचा हा पेट्रोल पंप आहे. तर छान असं त्यांनी सगळं केलं आहे. बघितलं तर आपण अंदाज घेऊ शकता. मस्त वातावरण. जुन्नरमध्ये खूप साऱ्या द्राक्षाच्या बागा आहेत. मित्रांनो, द्राक्षाच्या बागाचा सीन इथं आत्ताच गँग पण गेली. ते म्हणले आमचं शूटिंग नका काढू, नंतर पण त्याला काढा असा विषय. एकदम मस्त वातावरण वाटतं इथे. मंदिर बनी सीन आहे, काय सीन आहे. जुन्नरचं सीन आहे असं. चला छोटे गँग, बाय बाय. होय, बाय बाय. चला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाचे एक देवस्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात तीर्थक्षेत्र वडज या ठिकाणी आहे. जुन्नर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेले वडज हे मीना नदीच्या काठावर बसलेले एक टुमदार गाव आहे. तसेच याच गावात असलेल्या वडज धरणामुळे वडजच्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. अशा निसर्गरम्य गावात असलेलं श्री कुलस्वामी खंडेरायाचं देवस्थान मुळे वडजला नावलौकिक प्राप्त झाले. कालव्या मार्गे जाताना वेशीच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा पानची झाडे खूप सारे दिसतील. त्याच्यामुळे निसर्ग अगदी डोळ्यात भरावासा वाटतो. मित्रांनो, वडदच्या खंडोबाच्या देवस्थानाकडे आलोय आज. मालखंड खंडोबा म्हणजेच खंडेराय. या खंडोबाचे मूळ स्थान वडज या भंडारा डोंगरावर असलेल्या जोगद्यावर आहे. वडज गावापासून जोगदा साधारण 1.2 किलोमीटर आहे. सदानंद चव्हाण कुटुंबीय मनोभावे देवाची सेवा करत असताना वयोमानानुसार शरीर साथ देत नसल्याने परंतु अजून तुझी सेवा करायची आहे असे देवाला सांगितले आणि जोगद्यावरून खाली येण्याची विनंती देवाला केली. भक्ताच्या साधेला भगवंताने हाक दिली आणि चंपाषष्ठीच्या दिवशी गाठ झोपेत असणाऱ्या सदानंदाला साक्षात खंडोबाचा साक्षात्कार झाला. खंडोबाने सदानंदाला सांगितले की उद्या जेव्हा माझी पूजा करण्यासाठी तू जोगद्यावर येशील तेव्हा मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येईल, परंतु माझी एक अट आहे. जेव्हा मी जोगद्यावरून निघेल तेव्हा तू सरळ चालत राहायचे आणि मागे वळून बघायचे नाही. ज्या क्षणी तू मागे वळून बघशील त्याच क्षणी मी दिसेनासा होईल. सदानंदाने खंडोबाची अट मान्य केली आणि ठरल्याप्रमाणे सदानंद मोठ्या आनंदाने देवाची पूजा करण्यास जोगद्यावर गेले. देवाची पूजा केली आणि देवाला आपल्या मागे येण्याची विनंती करून घराकडे प्रस्थान केले. सदानंद
भंडारा डोंगर उतरून खाली आला आणि त्याच्या मनात देव नक्की आपल्या मागे येतोय का, देवाचे गोंडस रूप कसे असेल हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी मागे वळून बघितले. त्या क्षणी मोठा आवाज झाला आणि तेथे असलेल्या बोरीच्या झाडात खंडोबा विलीन झाले. ही बातमी वाऱ्यासारखी वडद गावात पसरली आणि गावकऱ्यांनी मिळून बोरीच्या झाडाजवळ खंडोबाचे नवीन मंदिर बांधले. अशी वडदच्या खंडोबाची आख्यायिका आहे. अतिशय भव्य दिव्य असं दगडी सभा मंडप आणि आतमध्ये इतकं थंडावा मी आतापर्यंत कुठल्याच मंदिरात पाहिला नाही. इतकं गाव आणि शांत मन झाल्यासारखं वाटलं. इतकं भारी वातावरण खरंच हे अनुभवताना मला तिथंच थोडा वेळ बसावंसं वाटलं आणि आम्ही ते केलंही. तिथून पुढे गेल्यानंतर या ठिकाणी धान्याचं कोठावही आहे. म्हणजे ज्या लोकांना शेतीमध्ये चांगलं उत्पादन होतं ते देवाला थोडंसं धान्य हे आपल्या शेतपिकामधून अर्पण करतात. निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेले वडदचं धरण पाहण्यासाठी खूप सारे पर्यटक या ठिकाणी आलेले दिसतात आणि या ठिकाणचं वातावरण खरंच मनाला शांतता देणारं असतं. इथे बंद पडलेली नावही आहे आणि माशांचं जाळंही दिसतं आणि हा जो व्ह्यू आहे तो लाजवाब असा मनामध्ये कैद करावासा वाटतो. पक्ष्यांची स्वैर भ्रमंती मानवालाही मुक्त असल्याची जाणीव करून देते. मित्रांनो असलं मस्त हवा सुटली नाही तर आणि हा जो व्ह्यू आहे ना तो मिरॅकल आणि अनबिलिव्हेबल. म्हणजे तोंडातून शब्दच नाही याला की काय बोललं पाहिजे. कारण एवढं छान असं पाणी एवढंच धरणाचं आहे ना तो भारी वाटते काय की नाही. एकदम मस्त फील येते. एकदम गुड. कावळे पण इथं घरटे केलं वरती. एकदम भारी वातावरण. इथं शूटिंगसाठी ही जागा पण खरंच चांगली तर आहे. ते डोक्यात आहे. धनुष्यकोटीचा व्ह्यू झालाय बघा आता. इथे पक्ष्यांची भ्रमंती चालली. इथं पाण्यात मासे खायचं काम चाललंय. कच्चे मासे. हा जाळ पण आहे मासे पकडायला. हे बघा एकदम भारी. आपली भारी हवा सुटली मित्रांनो. म्हणजे एवढं भारी क्लास वाटते. लाटांचा आवाज येतोय आणि थंडगार वातावरण झालंय. त्या वातावरणामध्ये आम्ही आलोय धनुष्यकोटी पॉइंटला. सर्वोच्च टोकावरती जाणार आम्ही इथं आणि तो आनंद घेणार आहे जो आनंदासाठी प्रत्येक माणूस तळमळत असतो. यस. म्हणतात की वडस धावण्याच्या बाजूला मासे खूप सुंदर मिळतात. तो म्हणलं चला बघावं ट्राय करून. हा मी मासा घेतलाय आणि आता याला कटिंग करून मस्त असं त्या पद्धतीने हॉटेलवाले जेवण बनवलं. फायनली पेटपूजा उरकली आणि आता आम्ही दुसरा लोकेशन बघायला चाललोय. चल. काही ठिकाणं खरंच खूप सुंदर असतात परंतु तिकडे जाणारा रस्ताही तितकाच खतरनाक. हे बघा हे ठाकरवाडी जुन्नर मधील आहे. त्याचे एकदम घराला घरं इतकी खेटून असतात. इथून रस्ता आणि मार्ग काढणं खूपच कठीण. जर तुम्हाला निसर्गाची शांततापूर्वक भ्रमंती करायची असेल तर जुन्नर सारखं दुसरं ठिकाण मी कुठेही पाहिलं नाही. कारण इतकं सुंदर वातावरण आणि निसर्ग हा एकदम भारी मनामध्ये साठवावा असं वाटतो आणि मी तो माझ्या कॅमेरा तुमच्यासाठी कैद केला. साईडला व्ह्यू जर बघितला ना मस्त असं डॅम आहे वडदचं आणि आम्ही त्या कडेला रस्त्याच्या पट्टीन चाललोय. कुत्रा होता. मल्चिंग पेपर टाकून इथं भरपूर अशा पद्धतीने अशी शेती केली जाते आणि वातावरण जे आहे ते प्रसन्न आहे तर काही डाऊट नाही. मस्त संपला काय. अच्छा चला तिथून आपण वॉकिंग करत जाऊया. हा ब्रिज ना हा पण मस्त आहे. तो तिकडे एक पुढे तो याच्यावाला आहे ना. हा तो पण बघूया आपण. मित्रांनो जर खरंच बघितलं तर हे जे वातावरण इतकं सुलभ आहे ना. हे बघा इकडे जर बघितलं तर ते वडदचं बॅक वॉटर आहे खूप लांब लांबपर्यंत आणि इकडे जर बघितलं तर त्याचंच थोडंसं पाणी या साईडला साठा झालाय. आणि आता मी जर चाललोय ह्या ब्रिज बघून चाललोय. हा जो ब्रिज अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे की जे वेगळ्या पद्धतीने गेलाय. बघा मध्ये कसं आहे आणि पाणी एवढं भारी दिसतंय ना. म्हणजे जर काही शूट वगैरे जर काही प्लॅनिंग असेल तर ते नक्की तुम्ही करू शकता. त्यासाठी हा छोटीशी कन्सेप्ट तुमच्या समोर सादर करतोय. बघा मित्रांनो सिनेमॅटिक शॉट घ्यायचा असेल ना तर हा जो व्ह्यू आहे ना अजून व्ह्यू कसा पाहिजे तो आता तुम्ही सांगा. इट्स एक्स्ट्रीम सिनेमॅटिक परफेक्ट शॉट. चल तू हे बघा
म्हणजे अँगल, कॅमेरा, फ्रेम्स याचं जर कॉम्बिनेशन बघितलं ना तर हे जो काय सीन आहे ना तो या लेवलचा येऊ शकतो. आणि थोडंसं झुमिंग करून बघितलं तर या अशा पद्धतीने दिसेल तो शॉट. खाली ना आता ॲक्च्युली इथं असं डेंजर दलदलीचं एरिया आहे. जो बघितलं ना सगळी दलदल झाली. अगोदर पाणी होतं आणि ते सगळं आटून गेलं, त्यानंतरची सगळी दलदली. जर चुकून एखादा पळत गेला ना खाली जाऊ शकतो. तर अशा ठिकाणी जाणं शक्यतो टाळा, जाऊ नका. तर सावकाश यायचं अशा ठिकाणी स्मूथमध्ये. हे बघा धरणाच्या कडेची शांततापूर्वक संध्याकाळ ही घालवण्यासाठी आणि तिथलं वातावरण मनामध्ये जपून ठेवण्यासाठी आम्ही जे काही क्षण या ठिकाणी व्यतीत केले ते खरंच पुन्हा सांगणं आणि पुन्हा आठवणं तितकंच कठीण. कारण मला इथं थांबूशीच वाटत नाही. मला पुन्हा एकदा त्याच लोकेशनला जाऊ वाटतं. नवीन सकाळ, नवीन संध्याकाळ तिथेच घालवावीशी वाटते. फायनली मित्रांनो पूर्ण दिवस आमचा गेलाय. कारण की एक छोटंसं जरी काम असलं तरी त्यासाठी लागणारं गोष्ट आणि वेळ ही खूप मोठी असते. आणि त्यासाठीचा हा पूर्ण असा छोटासा व्हिडिओ थोडा मोठाच झालाय. तर मित्रांनो चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉग्स. तोपर्यंत बाय बाय.